माझ्या वडिलांचा काय गुन्हा होता? सरकारचे डोळे कधी उघडणार? खंडणी नेमकी कोणाला जात होती? हे सवाल उपस्थित केले दिवंगत सरपंच संतोष देशमुखांच्या मुलीनं. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ बारामतीमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं सर्वधर्मीय मोर्चा आयोजित करण्यात आलेला होता. यावेळी संतोष देशमुखांची मुलगी वैभवीला अश्रू अनावर झाले. तर संतोष देशमुखांच्या हत्येसंदर्भातले सर्व लेखी पुरावे असून ते लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना देणार असल्याचं संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांनी जाहीर केलंय. तर पाहूया वैभवी देशमुख आणि धनंजय देशमुख यांनी बारामतीच्या मोर्चातून काय प्रतिक्रिया दिली आहे. जेल प्रशासनानं काय काम केलंय, त्याच्यानंतर ही घटना घडल्यापासून राजकीय पुढाऱ्यांनी कुठं हस्तक्षेप केलाय याचे पुरावे आमच्याकडे आहेत. आम्ही लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांकडे देणार आहोत. माझ्या वडिलांची जी हत्या या खंडणीतून झाली आहे, नेमकं ही खंडणी जात कोणासाठी होती आणि ती ठेवली कोणाकडे होती, जे त्यांनी या लोकांना इथे पाठवले मसाजोगमध्ये. आणि नेमकं खरंच ताई मला सुद्धा हा प्रश्न पडलाय की माझ्या वडिलांचा नेमका गुन्हा काय होता. मी ठरवलं होतं मला शेवटचा माझ्या वडिलांचा चेहरा बघायला भेटणार, मला माझ्या वडिलांचा चेहरा बघायचा होता. पण त्यांना ते आणलं होतं, त्या परिस्थितीत त्यांना मेनकापडमध्ये आणलं होतं. त्या दिवशी जरी मी संयम दाखवला असताना तरी मला माझ्या वडिलांचा शेवटचा चेहरा बघायला भेटला असता. या गोष्टीचा मी आज देखील खरंच मला त्यांचा लास्टचा सुद्धा चेहरा बघायला नाही भेटला, याचं मी खरंच दुःख मानते. दरम्यान बारामतीत झालेल्या या आक्रोश मोर्चामध्ये शरद पवारांचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री शर्मिला पवार देखील सहभागी झाल्या होत्या. पवार कुटुंबीय देशमुखांच्या पाठीशी आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. अतिशय एक काय म्हणतो भावनिक इमोशनल वातावरण आहे आणि आम्ही सर्वच जण देशमुख कुटुंबाच्या पाठीशी उभे राहिलेलो आहोत. आणि तुम्ही पाहताय मोठ्या संख्येने इथे युवक युवती महिला पुरुष सर्वच जण आज या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. 90 दिवस झाले आज त्यांच्या हत्येला, एक आरोपी अद्याप देखील फरार आहे. कसं बघताय या सगळ्याकडे? आश्चर्य आहे ना, म्हणजे शेवटी आमचा विश्वास आहे न्याय व्यवस्थेवर, पोलिसांवरती आणि नक्कीच ते त्याच्यातनं काहीतरी मार्ग काढतील याची 100% खात्री आहे. तर इंदापूरमध्ये सुद्धा संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये धनंजय देशमुख आणि वैभवी देशमुख सुद्धा सहभागी झाले होते. यावेळी वैभवी देशमुख यांनी धनंजय मुंडेंवर अप्रत्यक्षरित्या आरोप करत लवकरात लवकर न्याय देण्याची मागणी अजित पवारांकडे केली आहे. या बारामतीतून अजितदादा पवार असतील उपमुख्यमंत्री आणि या बारामतीतील आमदारांना माझी विनंती आहे. माझे वडील गेलेत, आम्ही न्याय मागतोय आणि अजितदादांना सुद्धा तीच विनंती करते की आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या. आज माझे वडील गेलेत, म्हणजे तुम्ही या प्रकरणाची खोलवर जाऊन तपासणी करा आणि माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या. तुमच्या पक्षातील एक जे आमदार आहेत त्यांच्यामुळे, म्हणजे आता ते आमदार आहेत त्यांच्यामुळे जो हे राज्य आहे ते नासत चाललंय, त्याला तुम्ही पाठीमागे घालू नका. तर महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 3 महिने पूर्ण झाले आहेत. मात्र अजूनही काही प्रश्न अनुत्तरितच आहेत. पहिला म्हणजे आरोपी कृष्णा आंधळे आहे कुठं आणि त्याचं काय झालं? कृष्णा आंधळे जिवंत नसल्याची भीती व्यक्त होत असतानाच त्याला धनंजय मुंडेंनी फरार केलाय असा आरोप मनोज जरांगेंनी केलाय. दरम्यान संतोष देशमुखांच्या हत्येनंतर 90 दिवसात बऱ्याच घडामोडी घडल्या. काहीच पर्याय न उरल्यामुळे वाल्मिक कराड शरण आला. त्याच्यावर आणि त्याच्या सहकाऱ्यांवर मकोका लावण्यात आला. धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला. तसंच संतोष देशमुखांची हत्या करणाऱ्या हैवानांचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यामुळे महाराष्ट्रभर संताप व्यक्त करण्यात येतोय. तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेला धनंजय मुंडेंनीच फरार केलं असा गंभीर आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केलेला आहे. आपण बघूया. 3 महिने उलटून गेलेत ह्या गोष्टीला आणि आज लेकरं संतोष भैयाचे न्यायासाठी तळमळ करतायत. एक आरोपी अद्यापही फरार आहे. तो धनंजय मुंडेने लपवलेला आहे, त्यामुळे तो लवकर सापडणार नाही. त्याच्याकडं खूप मोठी माहिती आहे या खुनाच्याबद्दलची. ह्या सगळ्या आरोपींना धनंजय मुंडेंनी 100% साथ दिलेले, पळून जायला पण आणि आता जो एक फरार आहे त्याला पण, आणि ती मोबाईलसुद्धा फेकून दिलेला आरोपीने त्याच्याजवळच, म्हणून तो सहआरोपी झाला पाहिजे.
तर फरार कृष्णा आंधळेबाबत संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी धक्कादायक माहिती दिलेली आहे. राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत फरार आरोपी कृष्णा आंधळे उपस्थित होता असं धनंजय देशमुख यांनी म्हटलंय. तर कृष्णा आंधळे कुठं आहे याचं उत्तर आता पोलिसांनीच द्यावं अशी मागणी देखील धनंजय देशमुखांनी केली. त्यामुळे आता धनंजय देशमुखांच्या आरोपामुळे नव्या चर्चांना उधाण आलं. आणि तो फरार असताना 29/11 जे खंडणीचं जे प्रकरण समोर आलेलं आहे, एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका अध्यक्षाच्या ऑफिसमध्ये जी मीटिंग झाली, जिथून आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकावलं गेलं, खंडणी मागण्यात आली, तिथं तो पोलीस अधिकाऱ्यांसोबत कृष्णा आंधळे हा तिथं उपस्थित आहे. हा आलाय कॅमेऱ्यामध्ये. जे काय प्रशासन आहे, जे काय पोलीस यंत्रणा आहे, यांनीच खरं तर ह्या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे की कृष्णा आंधळे कुठं आहे. तर भाजप आमदार सुरेश धस यांनी एक दावा केलाय. धनंजय मुंडेंच्या कारनाम्यामुळे त्यांच्या मातोश्री नाथरा या गावी वास्तव्याला गेल्यात असं धस यांनी म्हटलंय. माझा कट्टा या कार्यक्रमामध्ये त्यांनी हा दावा केलाय. तर यावर धनंजय मुंडेंनी देखील पोस्ट करत स्पष्टीकरण दिलंय. माझ्या परिवारावर कोणी चुकीचं बोलत असेल तर आपण सहन करणार नाही असा थेट इशारा धनंजय मुंडेंनी दिलाय. चुलत भाऊ वगैरे जे आहेत ना धनंजयचे किंवा त्यांच्या सौभाग्यवती, त्या सुद्धा कदाचित थोड्याफार नाराज असतील की ह्या प्रकारामुळे. आणि घरातल्या कोणाचंच काय चलून नाही दिलं त्यांनी. बाई म्हणजे धनंजयची आई आहे. बाई 1.5 वर्षापासून नाथऱ्याला राहायला गेली, अजून परत आलीच नाही, दुरुस्तीच झाली नाही त्या घराची. अशा पद्धतीचं वागलेले आहेत. त्याच्यामुळं हे एखादा मित्र म्हणून किंवा कार्यकर्ता म्हणून कुणावरती किती जबाबदारी सोपवायची, काय सोपवायची, हे धनंजय मुंडेंना कळलंच नाही. तर धनंजय मुंडेंनी नेमकी काय याबाबत पोस्ट केली आहे पाहूया. परळी वैजनाथ शहरातील पंढरी या माझ्या निवासस्थानाचं नूतनीकरणाचं काम हाती घ्यायचं आहे. त्यामुळे मी, माझी आई आणि कुटुंबीय मागील काही महिन्यांपासून आमच्या नाथरा या जन्मगावी असलेल्या शेतातील घरात स्थलांतरित झालो. ज्यांनी आरोप केलेत त्यांनीच याआधी एका मुलाखतीत मी शेतातील घरात राहतो असं सांगितलं होतं. मात्र त्यांनी फक्त माझी आई राहते असं सांगितलं आणि खोटे आरोप केले. राजकीय आणि सामाजिक जीवनात अलीकडच्या काळात माझ्यावर या प्रकारचे खोटे आरोप आणि ड्रामा स्क्रिप्ट रचण्यात आल्या. माझा आजार आणि आरोग्यावर व्यंग आणि निंदा आणि शंका निर्माण करण्यात आल्यात. तेही सगळं मी सहन केलं. मात्र माझ्या जन्मदात्या आईवर असे खोटे आरोप करण्याची हिंमत कुणी करत असेल तर हे स्वीकारणं आणि गप्प राहणं अशक्य आहे. राजकारण आता या स्तरावर गेलं आहे याचं वाईट वाटतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.